कारण एकदा काय झालं की स्वर्गाच्या ठिकाणी नामदेव होते ना, गेले होते. तर नामदेवाला नाही, आधी गेले उद्धव गेल्यावर नामदेवाच्या जन्माला घ्यायला होते. ते म्हणले, नामदेवा तू जाय ना. म्हणला नको देवा, नको आता मी जाणार नाही म्हणला. आणि मला ते जन्मही नको. तसं ती आवेने संबोधित असलं तर मी जातो. म्हणजे कशात तरी जन्म, कारण गर्भवासात आलेले नाहीत नामदेव. आणि कोण आलेले आहे, एक अजून ते दुसरे कोण आहेत ते आलेले नाहीत गर्भवासामध्ये. ते दोघांचं तसंच आहे. कारण ते सांगितले कोणी असणारे काशीचे कोण आहेत ते गर्भवासात आलेले नाहीत. असे असणारे ते दोघं जण म्हणले, आम्हाला तसं गर्भवासात नाही. तू जाय म्हणतोस न देवा, तर आम्ही जातो. ते कसं जातो, आम्ही गर्भवासात जात नाही. कसं आयोनी संभव कुठं कर. मग भगवंत होते, कारण असा भगवंताचा कसा आहे ते अवतार तसा काही करतो भगवान, कसंही करतो. अहो ते करण्याचं तर सोडून द्या, पण आपल्या पोटाच्या ठिकाणी गर्भ निर्माण होतो, मनुष्य निर्माण होतं. केवढी गोष्ट ही, त्याच्याकडं कोणाचं लक्ष आहे का? की आपल्या उदरामध्ये कसा गर्भ जमतो, कसे नाक, कसे डोळे, नख, बोटं, एखादा अवयव कुठं चकला तर असं झालं करतात लोक. किती असणारा चतुर आहे ते सांगा ना. डोळ्यामध्ये तेच कसं घालतो, कारण नखाला नख कशी येते, कारण आपल्याला केस कसे येते त्याच्यामध्ये, कारण काही गोष्टी काय त्याचं वर्णनच करता येत नाही असं असणार. मग नामदेव म्हणले, मी तसं जात नाही म्हणजे असं, कारण ते नामदेवाला असं घ्यायचंच नव्हतं. म्हणजे मला गर्भवासात नको. मग नामदेव गर्भवासात मानल्यावर असणारे मग बरं म्हणले कसं करतो. मग त्यांनी शिंपला केला. एक शिंपला आला इथं चंद्रभागेला, आणि एक शिंपला गेला भागीरथीला, कारण काशीला. ते असणारे तिथं काय झालेले येतं आणि इथं काय झालं सांगते तुम्हाला. कारण हे दोन शिंपले आले. मग आता सकाळी त्यांना जी संतती नव्हती कोणाला, दामू शेटेला. कारण दामाजी पंत वेगळे आहेत आणि दामू शेट्टी वेगळे आहेत. दामाजी पंत येतं मंगळवेड्याचे आणि दामू शेट्टी येतं पंढरपूरचे. असं बरं का, त्याच्यात बऱ्याच येतात. कारण हे लक्षात ठेवून ध्यानात ठेवून सांगावं लागतं, थोडंफार आपल्याला येतं आहे काय असे असणारे. मग त्यांना सकाळी स्नानाला गेले तर ते चंद्रभागेमध्ये ते शिंपला आला त्यांना. कारण गोनाई नाव आहे त्यांचं, त्यांच्या पत्नीचं नाव गोनाई. मग आता शिंपला आला. मग ते शिंपला पाहायला, तो एवढा मोठा शिंपला, तर तिकडला असं लेकरू म्हणजे बराच शिंपला मोठा असं. शिंपला पाहायला त्याच्यात बाळ निघालं. घरला आले, म्हणले अगं पाय ना, म्हणले आपल्याला देवाने दिलं म्हणले बाळ. तिलाही पाहणं आला. कारण चतुराचं शिरोमणी काय करीन ते सांगता येत नाही. तुम्ही तर सांगत आम्ही सांगतो ते बरोबर आहे, पण करतोय कसा ते आम्हाला सुद्धा पत्ता नाही, आम्हाला काय कळत नाही त्याचं. असा असणार आहे. ते शिंपला आला, शिंपला फोडला, त्याच्यात ते काढलं लेकरू. गोनाईला पाहणं आला. मग ते लेकरू सांभाळ, ते झाले नामदेव. कारण तो नामदेवाचा अवतार झाला. आणि तिकडं जे भागीरथीला शिंपला गेलेला होता ना, तेव्हा असणारा त्यांचा अवतार कोणाचा झालेला आहे ते लक्षात येणं आहे. कारण ते अवतार तिकडं झाला त्यांचा. ते वेगळीच कथा, ही वेगळीच कथा, इकडंच सांगते. मग नामदेव आले. मग नामदेव असणारे, कारण दामशेटे संतच होते. कारण संत होते, वारकरी होते. कारण पंढरपुरातले ते काही नव्हतं. पहिल्या श्रीमंत्या काही नव्हत्या. होते श्रीमंत, पण काही नव्हतं. झोपडे माझ्या जागत होते झोपडे, कारण बऱ्याच लोकांना झोपडे होते. असे नामदेवाचा जन्म झालेला आहे. इथं पूर्ण विराम करते. उद्या सांगते तुम्हाला. गोपाल कृष्ण.